कृपया मला रामकृष्ण हरी करून रिप्लाय द्या. रामकृष्ण हरी. श्रीराम जय जय राम, 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 श्रीराम जय जय राम. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. संत श्रोमणी सावता महाराज की जय. सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा की जय. गुरुवर्य गोविंद बापू महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्यात्मरूपा, देवा तुची गणेशू सकलार्थमती प्रकाशू, मने निवृत्तीदासु अवधारी जोजी. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. मी तो कलाकुसरी काहीच नेनो, बोलितो वचनी अति भाविका. एका जनार्दनी तुमचा दास, याची आस पुरवावी. सद्गुरुनाथ भगवान की जय. मस्तक हे पायावरी या, वारकरी संतांच्या. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त घटिका तुम्हासारख्या संत सज्जनांच्या सेवेसाठी मी या ठिकाणी उपस्थित आहे. आजच्या प्रवचनरूपी सेवेसाठी आनंदवारी संतांची या फेसबुक पेजवर अनेक महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकारांची प्रवचनं पांडुरंग परमात्म्याच्या भेटीसाठी जी ओढ लागलेली, ज्या दिशेने प्रत्येक वारकरी शरीराने नसेल पण मनाने वारी करतोय आणि त्या वारीचे औचित्य साधून या ठिकाणी पांडुरंग परमात्मा वारी पंढरपूर याच्या निमित्ताने विविध अभंगांवर चिंतन या ठिकाणी करीत आहेत. आज माझ्यासारख्या बालकाच्या वाटेला ही सेवा आलेली आहे. यामध्ये गुरुवर्य योगीराजजी महाराज गोसावी असतील, शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांचे 14वे वंशज, त्याच पद्धतीने आमचे हरिभक्तपरायण शेखर महाराज जांभूळकर असतील, त्याचबरोबर आमचे भानुदास महाराज असतील. यांनी संपर्क साधला आणि त्यांच्या योगाने या ठिकाणी आज सेवेचा योग माझ्या वाटेला आला. आजच्या चिंतनीय सेवेसाठी दिलेला अभंग तो मी तुमच्या अगोदर म्हणून दाखवतो. त्यानंतर आपण या ठिकाणी निरूपणाला सुरुवात करूया. पंढरीचे भूत मोठे, पंढरीचे भूत मोठे, आल्या गेल्या झडपे वाटे, आल्या गेल्या झडपे वाटे, बहु खेचरीचे रान, जाता वेळे होय मन, तेथे जाऊ नका कोणी, गेले ते नाही आले परतोनी.
बहु खेचरीचे रान जाता वेडे होय मन तुका पंढरीसी गेला तुका पंढरीसी गेला पुन्हा जन्मा नाही आला बहु खेचरीचे रान जाता वेडे होय मन पंढरीचे भूत मोठे आल्या गेल्या झडपे वाटे या अभंगांवर चिंतन या ठिकाणी अगोदर दुसरं चिंतन मी ठरवलेलं होतं, पण हरिभक्तपरायण आमचे परमस्नेही आदरणीय बाळासाहेब करमले महाराज यांना मी पुन्हा सुचवलं की पंढरीचे भूत मोठे या अभंगांवर अनेक माझे जे मित्रपरिवार असेल किंवा माझ्यावर प्रेम करणारा जो श्रोतृवर्ग आहे त्यांचा आग्रह आहे की माऊली तुम्ही पंढरीचे भूत मोठे आल्या गेल्या झडपे वाटे या अभंगावर चिंतन मांडावं. तर त्यांचा आग्रहस्तव मी या ठिकाणी हा अभंग आज सेवेसाठी घेतलेला आहे. ऐका, या ठिकाणी परिहारात वेळ न घालवता अभंगाच्या चिंतनाकडे ओढूया. या ठिकाणी आज जो सेवेसाठी निवडलेला अभंग आहे या अभंगामध्ये तुकोबारायांनी अद्वैत सिद्धांत मांडलेला आहे. या ठिकाणी पांडुरंग परमात्म्याचं श्री विठ्ठलाचं वर्णन अतिशय अशा वेगळ्या शब्दातून केलेलं आहे. या पूर्ण अभंगामध्ये भूत नावाचा जो शब्द आहे तो या ठिकाणी आकर्षक ठरतो आणि हे संबोधन भगवंताच्या दर्शक म्हणून या ठिकाणी मांडलेलं आहे. वास्तविक भूत हा शब्द आपल्या डोळ्यासमोर आल्यानंतर कोण कुठल्या अर्थाने त्याचा अर्थकरण लावतं, पण या ठिकाणी आपण अभंगातून अतिशय सुंदर अभंगाच्या बाहेर न जाता बरोबर अभंगाच्या चौकटीत राहून आज या अभंगाचे चिंतन मांडणार आहोत. या ठिकाणी मी प्रवचनातून कीर्तनातून नेहमी सांगतो की अभंगातला पहिले पार्श्वभाव समजून घेणं गरजेचे. प्रस्तावना, उद्दिष्ट, विषय विवेचन म्हणजे प्रतिपादन, मूल्यमापन आणि उपयोजन या 5 पायऱ्यातून अभंगाचे निरूपण झालं पाहिजे. मग या अभंगाची पार्श्वभूमी काय ती आपण या ठिकाणी अगोदर समजून घेऊया, नंतर अभंगामध्ये प्रवेश करूया. ऐका, या अभंगाचं चिंतन मांडत असताना मी काही तुमच्यासमोर शंका ठेवतो, शंका उपस्थित होतात. अभंगामध्ये सांगितलं आहे पंढरीचे भूत मोठे आल्या गेल्या झडपे वाटे. आता या ठिकाणी विशेष करून 3 शंका उपस्थित होतात माझ्या अभ्यासानुसार. पहिली शंका या ठिकाणी तुमच्यासमोर मी ठेवू इच्छितो. काही अभंगाचं निरूपण किंवा अभंगाच्या पंक्त्या ओव्या जर आपण पाहिल्या तर एका ठिकाणी एका अभंगामध्ये असं म्हटलेलं आहे, हरि उच्चारण मंत्र पै अगाध पडे बोधबाधा बेने थेथे. ज्ञानोबारायांच्या हरिपाठामध्ये असं वर्णन आणलेलं आहे की हरीचं उच्चारण केलं तर त्या ठिकाणी भूतबाधा कुठलीही त्या जीवाला लागत नाही किंवा असलेली भूतबाधा हरीचं उच्चारण, हरी म्हणजे भगवंत, देव, विठ्ठल, पांडुरंग, त्या पांडुरंगाचं उच्चारण जर केलं तर तिथं भूतबाधा लागत नाही. पण मग इथं असं कसं म्हटलंय, मग हरी ज्या पंढरपुरामध्ये तो हरी वास्तव्याला आहे, तो पांडुरंग परमात्मा तिथं वास्तव करतोय, मग तिथे भूत कसं राहू शकतं, ही एक पहिली शंका आहे. बरोबर, जिथं हरीचा गजर आहे, जिथं श्री विठ्ठलाचं नामचिंतन साधन आहे, त्या ठिकाणी कुठलीही भूतबाधा लागत नाही असं जर म्हणतात तर मग पंढरीचे भूत मोठे, मग त्या पंढरपुरामध्ये पंढरपूरचं एक मोठं भूत आहे असं का म्हणतात, ही पहिली शंका. दुसरी शंका तुमच्या ठिकाणी या ठिकाणी मांडतो. या ठिकाणी अभंगामध्ये तुकोबाराय म्हणतात तेथे जाऊ नका कोणी, म्हणजे त्या पंढरपूरला कोणी जाऊ नका, जो गेला तो परत आला नाही, तेथे जाऊ नका कोणी असं नकारात्मक जगद्गुरु तुकोबाराय सांगतात. सहसा संत नकारात्मक बोलत नाही, पण या ठिकाणी नकारात्मक बोललेलं आहे याचा काहीतरी अर्थ असल्याशिवाय नाही. आता तेथे जाऊ नका कोणी असं म्हटलेलं आहे, एका बाजूला असं म्हणतात ठीक आहे, पण एका बाजूला सकारात्मक म्हणतात. काय म्हणतात, चला पंढरीला जाऊ, चला पंढरीला जाऊ, रखुमा देवी वरा पाहू. चला पंढरीला जाऊ आणि रखुमा देवी वरा पाहू. तो रुक्मिणीचा महाराज जो परमात्मा आहे श्री विठ्ठल,
त्या देवाला आपण पाहू म्हणून चला पंढरीला जाऊ, असं तुकोबाराय एका बाजूला सकारात्मक म्हणतात आणि लगेच या अभंगामध्ये नकारात्मक लगे बोलतात की तेथे जाऊ नका कोणी. असं काय नेमकं, अशी भूमिका कशी? कारण एकच भूमिका ही पक्की ठरवली गेली पाहिजे. हे बघा, संत वाङ्मयामध्ये अनेक काही गोष्टी सकारात्मक नकारात्मक अशा पद्धतीने आलेल्या आहे. इथे चला पंढरीला जाऊ म्हणतात एका बाजूला तुकोबार आहे आणि लगेच तेच तुकोबार आहे तेथे जाऊ नका कोणी असं म्हणतात. असे अनेक अभंग आपल्याला पाहायला विनंती. बघा, धरावे संतांचे ते पाय आहे की नाही, संतांची संगत धरा, संत संगतीचे काय सांगू सुख, किंवा तुम्ही संत मायबाप कृपावंत, संतांची संतांची संगत धरा असं एका बाजूला म्हणतात. आणि लगेच तुकोबाऱ्या परत त्यांच्या अभंगवाणीमध्ये दुसरीकडे म्हणतात, संत संगती न करावा वास, एखादा गुणदोष येई अंगा. म्हणजे संतांची संगत धरू नका लगे असं म्हणतात. असे अनेक प्रमाणात देता येईल, पण फक्त विषयाच्या अनुषंगाने मी तुम्हाला या ठिकाणी थोडासा उल्लेख केला. आज तो आपला विषय नाही आहे, याच्यावर बी स्वतंत्र विषय नकारात्मक आणि सकारात्मक या ठिकाणी असंच आलेला आहे, हा भाव आलेला आहे. एका बाजूला म्हणतात चला पंढरीला जाऊ आणि दुसरीकडे म्हणतात तेथे जाऊ नका कोणी. हे जरी असं जरी जगद्गुरू तुकोबार म्हणत असतील तर याचं काहीतरी कारण असलं पाहिजे. थोडंसं शास्त्राच्या चौकटीत जाऊन थोडंसं घासन किंवा घिसन करावं लागते, त्यावेळेस महाराज ती भूमिका समजून येत असते. थोडं घासायचं, जास्त काही नाही. ऐका ना, या ठिकाणी जगद्गुरू तुकोबाराय नकारात्मक बोलतात. मला असं वाटतं जगद्गुरू तुकोबाराय या जगाला सांगून सांगून थकले, चला पंढरीला जाऊ चला पंढरीला जाऊ, पण कोणी ऐकत नसावं म्हणून नकारात्मक बोलले. हे बघा, तुम्हाला एक उदाहरण देईल मी. एखादा चित्रपट जर रिलीज झाला किंवा दुसरं तुम्हाला उदाहरण सांगतो, आपण बँकमध्ये जातो किंवा शाळेमध्ये जातो, तर बँकेच्या जिन्यातून उतरत असताना किंवा शाळेच्या जिन्यातून उतरत असताना तिथं कोपऱ्यात लिहिलेलं असतं, काय लिहिलेलं असतं, येथे थुंकू नका. नेमकं इथे थुंकू नका असं जिथं म्हटलेलं असतं तिथं जास्त थुंकलेलं असतं, बरोबर की नाही? बघा, काही ठिकाणी बँक असेल किंवा बाजारपट्टा असेल तिथं म्हटलेलं असतं येथे गाडी लावू नका. जिथे बोर्ड लावलेला असतं येथे गाडी लावू नका, तिथेच लोक जास्त गाड्या लावतात. म्हणजे काय की जिथे गोष्ट नकारात्मक असते तिथं लोक जास्त धाव घेतात, पळतात. मग मला असं वाटतं की चला पंढरीला जाऊ चला पंढरीला जाऊ असं म्हणून तुकोबाऱ्या भागले लोकांनी ऐकलं नाही, म्हणून तुकोबाऱ्याने असं नकारात्मक भूमिका मांडली असावी की तेथे जाऊ नका कोणी. म्हणजे तेथे जाऊ नका कोणी असं म्हणल्यामुळे लोक पहिले तिथे जातील. ठीक आहे ना? म्हणजे लोकांची ओढ कशी असते, जिथे नकारात्मक विषय ठेवला तिथं जास्त ओढ असते. लहान लेकराला तुम्ही सांगा अरे तिथे जाऊ नको तिथं जाऊ नको, ते लेकर तिथंच जास्त पडतंय. म्हणजे हा मानसशास्त्रीय सिद्धांत आहे. जिथे नको नको या जगाला म्हटलं तिथं जास्त धाव घेतात. मग तुकोबारायांनी चला पंढरीला जाऊ चला पंढरीला जाऊ असं जाऊन असं म्हणून भागले असतील, लोकांनी ऐकलं नसेल, मग कदाचित इथं म्हटले असतील की तिथे जाऊ नका कोणी. चला, ही दुसरी शंका उपस्थित केली, त्याचं आपण निरसरण केलं. आता या ठिकाणी बघा, तिसरी शंका या ठिकाणी उपस्थित आपल्याला करता येईल की भूत हा जो शब्द आहे, हा शब्द नेमका कुठल्या अर्थाने वापरला असावा. ठीक आहे ना? ही तिसरी शंका आपण या ठिकाणी उपस्थित करूया. काय असतं महाराज, अर्थ लागणं गरजेचं आहे. अभंगाचं निरूपण मांडत असताना काही अभंगाचे अर्थ लागत नाही. मग ते अभंगाचे अर्थ जर लागत नसतील ना, तर शास्त्राच्या चौकटीत जाऊन थोडंसं त्या शास्त्राच्या चौकटीमध्ये त्याला बसवावं लागतं, थोडं घिसन करावी लागते शास्त्राची. तर ऐका, तिसरी शंका शंकेतून आपण निरसन करूया. आपण या ठिकाणी चार शक्ती सांगितलेल्या आहेत. 4 शक्तिवृत्ती सांगितलेल्या आहेत. एक म्हणजे महाराज शक्तिवृत्ती, दुसरी लक्षणावृत्ती, तिसरी गौणवृत्ती आणि चौथी व्यंजनावृत्ती. ऐका, काही प्रमाणांचा अर्थ जर आपल्याला लावायचा असेल तर या 4 शक्तींच्या आधाराने, या 4 वृत्तींच्या आधाराने, शक्तिवृत्तींच्या आधाराने आपल्याला अर्थ लावायचा असतो. अभंगाचा अर्थ अशा पद्धतीने. ऐका, पहिली वृत्ती सांगितली, शक्तिवृत्ती सांगितली, ती म्हणजे शक्तिवृत्ती सांगितली. पहिली वृत्ती सांगितली शक्ती. आता शक्तिवृत्ती म्हणजे काय?
महाराज शब्दाचा जसाचा तसा अर्थ लावणे त्याला शक्तिवृत्ती म्हणतात. हो, शब्दाचा जसाचा तसा अर्थ लावणे. महाराज दुसरा जो अर्थ सांगितला आहे ती म्हणजे लक्षणावृत्ती. दुसरी वृत्ती सांगितली लक्षणावृत्ती. लक्षणावृत्ती म्हणजे काय, याच्यामध्ये व्याख्या तुमच्यासमोर मी सांगतो. वाक्यातला अर्थ लक्षात घ्यावा, मग कृती किंवा कर्म करावं. लक्षणावृत्ती त्याच्यामध्येच महाराज आपल्याला अर्थ सापडतो. त्याच्यात लक्षार्थ घ्यावा, लक्षार्थ घेऊन त्याचा अर्थ लावला गेला पाहिजे. आला का लक्षात? आता चांगला बारी जर विचार केला की संतांनी जे जे शास्त्रामधले अर्थ लावले त्याच्यातला लक्षार्थ घेतला आणि लक्षार्थ घेऊन त्याचा अर्थ लावला. संत तुका म्हणे येते अनुभव प्रमाण, शब्दाचे गौरव कामा नाही. तुकोबारा म्हणतात की या ठिकाणी आम्ही अनुभव घेतला पहिले, आणि अनुभव घेतल्यानंतर चाकोनी सांगे तुका माझा अनुभव. पहिले चाकलं, चाकणे, अनुभव घेणे म्हणजे पहिले त्याचा लक्षार्थ घेणे, त्याचा अनुभव घेणे आणि ते नंतर कृतीत उतरवणे. ही संतांची भूमिका आहे. पण जीवाची तशी भूमिका नाही बरं का. जीवाची भूमिका फक्त कर्म करणे, जसं सांगितलं तसं करत राहणे, ही जीवाची भूमिका आहे. पण संत ही कृतीयुक्त आहेत महाराज. ऐसे संत जगी तैसे संत जगी क्रिया करुणी दावेती अंगी. संत महाराज या ठिकाणी क्रिया करून प्रत्यक्ष दाखवतात. ठीक आहे ना. मग लक्षणावृत्तीमध्ये असं या ठिकाणी महाराज सांगतात की त्याच्यातला लक्षार्थ घ्यावा, लक्षार्थ घेऊन त्याचा अर्थ लावून मग कृती केली गेली पाहिजे. आला का लक्षात? पहिली शक्तिवृत्ती, दुसरी पहिली लक्षणावृत्ती. शक्तिवृत्ती आणि लक्षणावृत्ती याच्यातला मी तुम्हाला एक उदाहरण देतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल संतांची जीवाची अवस्था. काय होतं, नवीन लग्न झालेली सासूबाई, सुनबाई, माफ करा, नवीन लग्न झालेली सुनबाई सासरी आली. सासरी आल्यानंतर सासूने तिला काम सांगितलं. काय काम सांगितलं? हे सुनबाई एक काम कर, पापड भाजीत बस. काय सांगितलं? पापड भाजीत बस. आता असं सांगितल्यानंतर त्या सुनेने काय केलं माहिती का महाराज? पापड घेतले आणि पापड घेतल्यानंतर ती भाजीच्या म्हणजे मेथीची भाजी जी होती, भाजीचे शेत होतं, मेथीच्या भाजीचं शेत, त्या शेतामध्ये गेली आणि त्या भाजीच्या शेतामध्ये जाऊन पापड हातात धरून बसली. महाराज सासूबाईला विचार पडतो, सुनबाई अजून कशी येईना, सुनबाई अजून कशी येईना. महाराज शेतामध्ये गेली सासूबाई, तर पाहिलं तर मेथीच्या भाजीमध्ये जी लावलेली होती त्या मेथीच्या भाजीमध्ये ही पापड हातात धरून सुनबाई बसलेली होती. सासूबाई म्हणते, सुनबाई काय करती? अहो म्हणले सासूबाई तुम्ही म्हणल्या नाही का पापड भाजीत बस, तुमच्या म्हणण्यानुसार मी पापड घेतले आणि भाजीत बसले. म्हणजे भाजीच्या शेतात जाऊन बसली, पापड भाजीत बस. आता हिने शक्तिवृत्तीने अर्थ घेतला महाराज, वरवरचा अर्थ घेतला आणि महाराज त्या ठिकाणी अर्थाचा बेअर्थ झाला. अहो पापड भाजीत बस म्हणजे काय, तर पापडाला त्या ठिकाणी अग्नीवर भाजायचं असतं असं सासूबाईचं म्हणणं होतं. पण हिने फक्त वरवरचा अर्थ घेतला आणि महाराज त्या ठिकाणी परिणाम झाला. मग असेच काही जे जीवरूपी असणारा जो मानव आहे, अज्ञान, कल्पना, अविद्या याच्याने भरपडलेला जो जीव आहे तो सुद्धा वरवरचं शास्त्रातले वरवरचे अर्थ लावतो आणि अर्थ लोपले पुराणी, नाश केला शब्द ज्ञाने, विषय लोभी म्हणे अवघे साधनाची बुडविले. महाराज चांगला बारी जर विचार केला तर शास्त्रातला जो मतितार्थ आहे तो जीव समजून घेत नाही आणि अर्थाचा बेअर्थ करतो. आणि महाराज वरवरचे अर्थ लोपले पुराणी, नाश केला शब्दज्ञानी, शब्दांवर महाराज त्या ठिकाणी आरूढ होतो आणि शब्दांचे मतितार्थ, शास्त्राचा मतितार्थ समजून घेत नाही, त्यांचा लक्षार्थ समजून घेत नाही. म्हणून या परमपिता परमात्मा जो भगवंत आहे ते भगवंताचं स्वरूप त्याच्या अनुभवाला येत नाही. जीव फक्त कर्म करतो. पण संत तसे नाही महाराज संत एकांती बैसले. संत हे एकांतात बसतात आणि सर्व सिद्धांत शोधून काढिले ते सार म्हणजे ते हरीचं नाम. त्या ठिकाणी सारासार विचार करा उठाउठी, सारासार विचार करतात आणि त्या ठिकाणी त्या शब्दाचा अर्थ लावून महाराज त्या भगवत स्वरूपापर्यंत पोहोचतात आणि तो अनुभव त्यांच्या जीवनामध्ये उतरवतात. ठीक आहे ना. तर मी या ठिकाणी दुसरी वृत्ती सांगितली लक्षणा. ठीक आहे ना. लक्षार्थ घेऊन त्या ठिकाणी संत या जीवनामध्ये उतरतात.
तिसरा जो अर्थ सांगितला किंवा तिसरी जी वृत्ती सांगितली ती म्हणजे व्यंजनावृत्ती. व्यंजनावृत्ती म्हणजे व्याकरणशास्त्रामध्ये असं सांगितलं आहे, शब्द एक असतो पण अर्थ भलताच निघतो, त्याला व्यंजनावृत्ती म्हणतात. शब्द एक असतो पण अर्थ भलताच निघतो. महाराज त्याच पद्धतीने आपल्या विषयाकडे आपण उडलेलो या अभंगातून जगद्गुरू तुकोबारायांनी व्यंजनावृत्तीतून या ठिकाणी अर्थ लावलेला आहे. म्हणजे अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये व्यंजनावृत्तीतून जगद्गुरू तुकोबाराय वर्णन करतात, पंढरीचे भूत मोठे, पंढरीचे भूत मोठे, आल्या गेल्या झडपी वाटे, आल्या गेल्या झडपी वाटे, बहु खेचरीचे रान, पंढरीचे भूत मोठे. या ठिकाणी महाराज आपण 3 शंका पाहूया आणि त्या 3 शंकांच्या अनुषंगाने या ठिकाणी आपण या भूता शब्दापर्यंत आलो. भूत हा कुठल्या वृत्तीतून, व्यंजना वृत्तीतून या ठिकाणी वर्णन केलेला आहे. म्हणजे शब्द वापरला आहे भूत पण अर्थ त्याचा भलताच निघतो. या ठिकाणी जगद्गुरू तुकोबाराने भूत हा शब्द वापरला. ऐका, आता पंढरीचे भूत मोठे पहिल्या चरणामध्ये आपण प्रवेश केलेला आहे. पंढरीचे भूत मोठे, आल्या गेल्या झडपे वाटे. आता या ठिकाणी जगद्गुरू तुकोबाराय कुठल्या अर्थाने बोलतात? ठीक आहे ना, भूत हा शब्द कुठल्या अर्थाने बोलतात? या ठिकाणी महाराज शास्त्रामध्ये 4 अर्थ सांगितलेले आहेत. एक, संत रूढ अर्थाने बोलतात. म्हणजे कुठल्या अर्थाने संत अभंगांमध्ये बोलतात मी ते तुम्हाला थोडक्यात सांगतो. संत रूढ अर्थाने बोलतात, त्यानंतर योग अर्थाने बोलतात, तिसरं म्हणजे महाराज योगरूढ अर्थाने बोलतात आणि तिसरं म्हणजे योगिक रूढ अर्थाने बोलतात. या ठिकाणी महाराज रूढ अर्थाने काही अभंगांमध्ये चिंतन संत मांडतात, रूढ अर्थाने मांडतात. आता रूढ अर्थाने मांडणे म्हणजे काय? सहज बोलून जाणे. रूढ अर्थ म्हणजे काय तर सहज बोलून जाणे. बघा आपण काही वेळेस सहज बोलून जातो. समजा आपल्याला गावाला जायचं आहे किंवा आपल्याला गावाला जायचं तर आपण लगेच म्हणतो चला 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 पटकन चला. किंवा कीर्तनाला जायचं असेल तर आपण म्हणतो चला कीर्तनाला जायचं आहे, पायात चप्पल घाला, आहे की नाही? पायात चप्पल घाला. त्याच्यानंतर आपण म्हणतो अहो तुम्ही कीर्तनाला उभे आहेत, टाळ घेऊन उभे, तुम्हाला कळतं की नाही? डोक्यात टोपी घाला, हा संप्रदायाचा नियम आहे, आहे की नाही? म्हणजे डोक्यात टोपी घाला, पायात चप्पल घाला. वास्तविक जर आपण थोडंसं लक्षार्थ जर घेतला तर चपलीत पाय घालणे का पायात चप्पल घालणे, आहे की नाही? डोक्यात टोपी घालणे की टोपीत डोकं घालणे? टोपीमध्ये डोकं घालायचं असतं आणि चपलीमध्ये पाय घालायचा असतो, हा मेन अर्थ आहे. पण आपण सहज बोलून जातो, डोक्यात टोपी घाला. डोक्यात टोपी घालायचं म्हटलं तर डोकं फाडून त्याच्यात टोपी घालावी लागेल. तर महाराज याला म्हणतात सहज, म्हणजे रूढ अर्थाने, आहे की नाही? दुसरं सांगितलं योग अर्थाने बोलणे. गच्छती गो म्हणजे चालते ती गाय, ठीक आहे ना? चालते ती गाय म्हणजे मग याचा अर्थ असा होत नाही आता गायच चालते असं आहे का? नाही. गायच चालते का? नाही. तर महाराज बैलसुद्धा चालतो, म्हैससुद्धा चालते, मेंढीसुद्धा चालते, माणूससुद्धा चालतो. तर मग महाराज याला योगार्थाने म्हणतात. आणि पुढे महाराज या ठिकाणी संत सांगतात योगरूढ अर्थाने बोलणे म्हणजे काय? बघा, चिखलातल्या कमळाला पंकज म्हणतात. चिखलातल्या कमळाला काय म्हणतात? पंकज म्हणतात. महाराज सांगतात की चिखलामध्ये जे उगवतं त्याला पंकज म्हणतात. म्हणजे चिखलामध्ये उगवलेल्या कमळाला पंकज म्हणतात असं म्हणतात. मग मला सांगा, नुसतं कमळच चिखलात उगवतो का हो? नाही, बेडूकसुद्धा चिखलातच येतं, ठीक आहे ना? किडे मोकोडेसुद्धा चिखलातच असतात, मग त्यांना पंकज का म्हणत नाही? कोणालाही ते म्हणलं जातं, ते कमळालाच म्हणलं जातं. तर ते योगिक रूढ अर्थाने ते त्या ठिकाणी म्हणलं जातं. महाराज या ठिकाणी जगद्गुरू तुकोबाराने, मग तुम्ही म्हणणार हे जे तुम्ही सांगितलं महाराज रूढ अर्थ, योग अर्थ, योगिक रूढ अर्थ, तर मग नेमकं तुकोबारायांनी या ठिकाणी कुठल्या अर्थाने बोललेले आहेत? तर जगद्गुरू तुकोबारायांनी या ठिकाणी रूढ अर्थाने या ठिकाणी जगद्गुरू तुकोबाराय बोलतात. रूढ अर्थाने, सहज, आहे की नाही? या अभंगातून जो भूत शब्द वापरला आहे तो रूढ अर्थाने वापरलेला आहे. चला पुढे. हा एक अर्थ भूताच्या संबंधाने लावला. आता या ठिकाणी आपण दुसऱ्या चरणात जाऊ किंवा दुसऱ्या पद्धतीने मी तुम्हाला समजून सांगतो. आता हा जो भूत शब्द आहे, हा भूत शब्द
कुठे कुठे कुठल्या कुठल्या ग्रंथामध्ये, संत वाङ्मयामध्ये कुठल्या कुठल्या ग्रंथामध्ये याचा उल्लेख आला आहे आणि त्या भूत शब्दाचा अर्थ नेमका त्या वाङ्मयामध्ये कशा अर्थाने लावलेला आहे ते आपण पाहूया. चला पहिले संत साहित्यातून विचार करूया. संत साहित्यामध्ये सुद्धा भूत नावाचा शब्द आलेला आहे. संत साहित्यामध्ये भूत हा शब्द मी तुम्हाला एक प्रमाण म्हणून दावतो संत साहित्यातलं. त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, जे जे भेटे भूत तेथे मानिजे भगवंत. जे जे भेटे भूत तेथे मानिजे भगवंत, हा भक्तियोग निश्चिंत जाण माझा. या ठिकाणी जेथे जेथे भूत भेटे तिथे तिथे तुम्ही भगवंत या ठिकाणी ज्ञानोबाराय सांगतात. म्हणजे हा जो भूत शब्द या ठिकाणी आलेला आहे तो प्राणी मात्रांच्या संबंधाने आलेला आहे. चला पुढे दुसरं प्रमाण, हरिउच्चारण मंत्रपय आगाध बडे भूत बाधा बेने तेथे. या प्रमाणामध्ये या हरिपाठातल्या या चरणामध्ये आलेला जो हा भूत शब्द आहे हा पिच्छाश्य योनी जी महाराज म्हणतात त्या योनीतला हा भूत शब्द आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी आपण संत साहित्यातून भूत शब्द आले असे अनेक सांगता येतील संत साहित्यामध्ये आलेले, पण आपल्याला वेळेअभावी आपण फक्त 2 प्रमाणं घेऊ. त्याच्यानंतर विष्णू सहस्रनामामध्ये आपण जाऊया. विष्णू सहस्रनामामध्ये भूत हा शब्द आलेला आहे आणि भूत हा शब्द भगवंताचं नामकरण किंवा भगवंताच्या संबंधाने आलेले कसे कसे शब्द आहेत मी तुम्हाला सांगतो. माझ्या विष्णू सहस्रनामाच्या अभ्यासामध्ये चिंतनामध्ये मी भूत शब्दाचं त्या ठिकाणी थोडं संशोधन केलं तर त्याच्यामध्ये मला 6 भूत शब्द आढळून आले आणि ते साईच्या साई भूत शब्द भगवंताच्या संबंधाने वर्णन केलेले आहेत. त्याच्यामध्ये मी तुम्हाला ते साई शब्द सांगतो. त्या ठिकाणी भूतकृते विष्णू सहस्रनामामध्ये भूतकृते असा शब्द आलेला आहे. त्याच्यानंतर दुसरा शब्द भूत भावना असा म्हणजे भूत भावना हा दुसरा शब्द आलेला आहे. त्याच्यानंतर भृते हा तिसरा शब्द आलेला आहे. चौथा भूतात्मने नमः हा तिसरा शब्द आलेला आहे. चौथा शब्द आलेला आहे. 5वा शब्द आला आहे भूताद्दये नमः आणि 6वा शब्द आलेला आहे भूत भव्य भवत प्रद्भवे नमः. हा असे 6 शब्द त्या ठिकाणी आलेले आहेत. महाराज आता याचा अर्थ काय होतो मी ते तुम्हाला थोडक्यात सांगतो. हे 6 शब्द विष्णू सहस्रनामामध्ये भगवंताच्या संदर्भाने हे 6 शब्द आलेले आहेत. आता ओम भूतकृते नमः म्हणजे काय तर महाराज सर्व भूत प्राणी मानव जाती सगळ्या भूत प्राण्यांची महाराज त्या ठिकाणी निर्माण करणारा म्हणजे तो परमात्मा, ते चैतन्य, ते परब्रह्म म्हणजे भूतकृते. दुसरा शब्द आलेला आहे महाराज भूतभावना म्हणजे भूतांमध्ये म्हणजे प्राणी मात्रांमध्ये जी भावना ज्याच्या माध्यमातून निर्माण होते किंवा जो निर्माण करून देतो प्राणी मात्रांमध्ये भूतांमध्ये प्राणी मात्रांमध्ये मानवामध्ये यांच्या अंतःकरणामध्ये भावना निर्माण करणारा असा जो आहे तो. ठीक आहे. तिसरा शब्द वापरलेला आहे भृते म्हणजे काय सगळं प्राणी मात्रांचं पालन पोषण करणारा असा जो आहे तो भृते. मग तो कोण आहे तो परमात्मा. ठीक आहे. तिसरा अर्थ सांगितला आहे महाराज. तिसरा शब्द तुमच्यासमोर मांडतो भूत भव्य भव. भूत म्हणजे भूतकाळ, भव्य म्हणजे भविष्यकाळ, भव म्हणजे वर्तमान काळ. या तिघही काळांमध्ये जो संचारतो या तिघही काळांवर ज्याची सत्ता आहे असा तो सत्ताधीश असणारा परमात्मा म्हणजे तो. ठीक आहे. आता चौथा अर्थ सांगितला आहे भूतात्मने. तर या ठिकाणी भूतात्मने म्हणजे सर्व भूतांच्या ठाई असणारा जो आत्मरूप परमात्मा आहे म्हणजे तो. ठीक आहे ना. आणि भूताद्दय म्हणजे सर्व भूतांमध्ये जी दयेची भावना निर्माण करतो असा असणारा तो. म्हणजे हे 6 शब्द विष्णू सहस्रनामामध्ये भूताच्या संबंधाने आलेले आहेत. आणि महाराज हे साईच्या साई शब्द भगवंताचा जो निर्गुण निराकारात्मक असणारा जो परमात्मा आहे त्या परमात्म्याच्या संबंधाने हा भूत शब्द विष्णू सहस्रनामामध्ये आलेला आहे.
चला पुढे. त्या ठिकाणी आपण विष्णू सहस्रनामामध्ये भूत जे शब्द आलेले आहेत त्याचं आपण या ठिकाणी वर्णन केलं आणि साईच्या साई शब्द महाराज भूत त्या भगवंताच्या संबंधानेच आहेत. चला आता पुढे आपण गीतेच्या संबंधाने विचार करूया. गीतेमध्ये भूत शब्द आलेले आहेत त्या भूताचा विचार आपण करूया. महाराज 9व्या अध्यायामध्ये आपल्याला भूत शब्द सापडतात. तुम्ही जर 9व्या अध्यायामध्ये गेलात तर 9व्या अध्यायामध्ये बरेचसे मत्सानी सर्व भूतानी तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटेल महाराज. त्याच्यानंतर आपण जर पुढे गेलात 9व्या अध्यायामध्ये 5वा श्लोक 6वा श्लोक याच्यामध्ये सुद्धा भूत शब्द किंवा भूत संबंधाने या ठिकाणी आपल्याला श्लोक पाहायला मिळतील. मत्सानी सर्व भूतानी नम चाहम अशा संबंधाने तुम्हाला त्या ठिकाणी श्लोक पाहायला भेटेल. महाराज 9व्या अध्यायामध्ये अतिशय सुंदर या ठिकाणी वर्णन आलेलं आहे. मी सर्व भूतांच्या ठाई आहे, आलं का लक्षात, पण सर्व भूते माझ्यात नाही, मी त्यांच्यापासून अकर्ता आहे, अभोक्ता आहे. या संबंधाने सविस्तर वर्णन 9व्या अध्यायामध्ये आलेलं तुम्ही पाहू शकतात. त्या ठिकाणी महाराज पुन्हा 12व्या अध्यायामध्ये जर गेलो तर आपण तर 12व्या अध्यायामध्ये सुद्धा त्या ठिकाणी वर्णन आलेलं आहे. यानिशी सर्व भूतानाम अशा पद्धतीने आपण जर पाहिलं तर आपल्याला श्लोक पाहायला मिळतो की सर्व भूतांच्या ठाई सर्व प्राणीमात्रांच्या ठाई माझं अस्तित्व माझं स्वरूप त्या ठिकाणी आहे. अशा पद्धतीने आपण 15व्या अध्यायामध्ये जर गेलो तर ममैवांशो जीव लोके जीवभूत सनातन आहे की नाही, त्या ठिकाणी आपल्याला भूत शब्द या ठिकाणी पाहायला भेटेल. त्याच्यानंतर महाराज आपण 13वा अध्याय पाहायला गेलो, 10वा अध्याय 10वा पाहायला गेलो, त्याच्यामध्ये 31 क्रमांकाचा श्लोक आपल्याला पाहायला भेटेल. शस्त्रभूतानाम अशा पद्धतीने अध्याय क्रमांक 10 31 क्रमांकाचा श्लोक आणि त्या ठिकाणी शस्त्रभूतानाम अशा पद्धतीने या ठिकाणी वर्णन आलेलं आहे. त्यामध्ये असं सांगितलं आहे की शस्त्र धारण करणारा आणि शस्त्र धारण करून महाराज अधर्माचा नायनाट करणारा शस्त्र धारण करणारा असा जो आहे त्याच्यामध्ये मी वास करतो, तो मी आहे. महाराज या ठिकाणी गीतेमध्ये अनेक पद्धतीने भूत शब्द आलेले आहेत आणि सर्व भूत शब्द त्या स्वरूपाच्या संबंधाने त्या ठिकाणी आलेले आहेत. गीतेमध्ये जे वर्णन आलेलं आहे ते वर्णन आपण या ठिकाणी पाहिलं. आता महाराज व्याकरण दृष्टिकोनातून आपण पाहूया. पहिले आपण कुठल्या अर्थाने भूत हा शब्द वापरलेला आहे त्याचे 3-4 प्रकार मी तुम्हाला सांगितले. त्याच्यातून रूढ अर्थाने भूत हा शब्द वापरला आहे पहिलं प्रकरण. दुसऱ्या प्रकरणात आपण पाहिलं की कुठल्या ग्रंथामध्ये भगवंत भूत या शब्दाचे वर्णन आलेले त्याच्यामध्ये संत साहित्यातली प्रमाणं दिली. त्याच्यानंतर विष्णू सहस्रनामामध्ये गीतेमध्ये आलेले श्लोक तुमच्यासमोर सांगितले. अजून अनेक रामायण असेल अनेक याच्यामध्ये वर्णन आहे पण वेळेअभावी आपण तेवढं काही घेत नाही. अनेक ग्रंथांमध्ये आलेले त्याचे पण महाराज तुम्हाला मी प्रमाणं तुमच्यासमोर म्हणून दाखवली आणि भूत हा शब्द कोणाच्या अनुषंगाने आलेला आहे तेही तुम्हाला सांगितलं. त्याच्यानंतर महाराज व्याकरणाच्या दृष्टिकोनातून आपण या ठिकाणी थोडासा विचार करूया. भूत या शब्दाची फोड करूया. आता भूत हा जो भू आहे हा भू धातूपासून बनलेला आहे. व्याकरणामध्ये असं सांगितलेलं आहे भू म्हणजे निर्माण करणे आहे की नाही, निर्माण करणे किंवा झालेला असा त्याचा अर्थ होतो. भूचा अर्थ अशा पद्धतीने होतो. आणि त्याच्यानंतर भू धातूतून महाराज भव असा बी भवतू अशा पद्धतीने शब्द तयार झालेले आहेत. तर त्याच्यामध्ये आपण भव शब्द घेऊया, ठीक आहे ना. भूत या शब्दातून भू हा धातू घेऊया. भूचा अर्थ महाराज निर्माण करणारा किंवा झालेला, ठीक आहे ना. त्यानंतर त्याच्यातून भू धातूतून आपण भव निर्मिती झालेला शब्द त्याचा विचार केला आणि भवचा अर्थ काय आहे त्याचा आपण विचार करूया. भव म्हणजे महाराज मृत्यू किंवा संसार या अर्थाने तो वापरलेला आहे, संसार. मग आपण काही म्हणतो ना भवसागर तरुण जायचं आहे आपल्याला किंवा भवरूपी संसार आहे की नाही. हा भवसागर जो आहे हा भवसागर म्हणजे भव हा शब्द संसाराच्या संबंधाने त्या ठिकाणी वापरलेला आहे. आणि शास्त्राने वर्णन केलेलं आहे संसार म्हणजे काय तर जन्माला येणे आणि मरणे. जन्माला येणे आणि मरणे ही जी क्रिया चालते ही क्रिया जीवनामध्ये तुम्ही आम्हाला संपवायची. अत्यंतिक दुःखांची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती आपल्या जीवनामध्ये करून घ्यायची. मग हा जो जन्म आणि मरण भूतला महाराज जन्मने निर्माण झालेलं आणि भवमधला मृत्यू म्हणजे संपणे आहे की नाही. तर जन्माला येणे जन्म आणि मृत्यू
हे कशाच्या अनुषंगाने होतं? वासनेच्या, अविद्येच्या, अज्ञानाच्या. मग आपल्याला जर हा संसार घालवायचा असेल, जन्ममरण जर आपल्याला घालवायचा असेल, तर महाराज आपल्याला काय करावं लागेल? श्री विठ्ठलाचे पाय धरावे लागतील, त्या भगवंताचे पाय धरावे लागेल. तेव्हाच आपण हा संसाररूपी भवसागर तरल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी प्रमाण तुम्हाला सांगतो. भवसागर तरिता का करीतो चिंता, पहिलं उभा दाता त्याचे पायी घाला मिठी. महाराज पहिलं तीराला तो परमात्मा त्या ठिकाणी उभा आहे महाराज, ठीक आहे ना. मग पहिलं तीराला उभा असलेला परमात्मा, त्याचे पाय तुम्ही धरा. त्याचे पाय धरले की तुम्ही हा भवसागर, संसाररूपी भवसागर, हा जन्म मृत्यूचा फेरा तुम्ही चुकल्याशिवाय राहणार नाही. दुसरा अर्थ या ठिकाणी व्याकरणाच्या दृष्टिकोनातून तुमच्यासमोर मांडतो. महाराज भूधातूचा निर्माण होणे असा आपण घेतला, ठीक आहे ना. त्याच्यानंतर किंवा झालेला आपण असा अर्थ घेतला. त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये व्याकरणातील एक शब्द आपण घेऊया, गम, ठीक आहे ना. गम हा शब्द घेऊया. त्या गममध्ये गम, म हा प्रत्यय जो आहे तो प्रत्यय आपण काढून घेऊया आणि त्या गमला म प्रत्यय काढून आपण त प्रत्यय लावूया. त प्रत्यय लावल्यानंतर त्या ठिकाणी काय होतं? गत. मग आता गतचा अर्थ काय होतो महाराज? गतचा अर्थ म्हणजे गेलेला, झालेला, गतवर्षी, गतसाली आहे की नाही, म्हणजे गेलेला, झालेला असा त्याचा अर्थ होतो. मग आता आपण काय करूया? तो त जो प्रत्यय आपण लावला ना, तो त प्रत्यय, तो त धातू, तो त प्रत्यय आपण भू या धातूला जोडूया. भू या धातूला जोडूया. भू या धातूला जोडल्यानंतर त्याचा अर्थ झाला भूत. मग आपण भूचा अर्थ काय घेतला? असलेला, निर्माण झालेला किंवा असलेला. आणि गत म्हटला म्हणजे गत म्हणजे गेलेला, झालेलं आहे की नाही. माफ करा, भूचा अर्थ म्हणजे निर्माण असलेला, जो निर्माण आहे, निर्माण झाला असलेला असा आपण शब्द त्या भूचा अनुषंगाने लावूया आणि किंवा लावला जातो. आणि त्याच्यानंतर महाराज त्या ठिकाणी सांगतात की गत म्हणजे झालेला. तर भूत, महाराज या ठिकाणी सांगतात की भू म्हणजे असलेला आणि त म्हणजे झालेला. आता असलेला जो परमात्मा आहे आणि झालेला जो परमात्मा आहे त्याचा विचार आपण या ठिकाणी करूया. भू हा निर्माण झालेला कसा निर्माण झाला हो? भूत या शब्दातून भू जो धातू आहे, भू धातूचा अर्थ सांगितला निर्माण झालेला किंवा निर्माण असलेला. पहिले कोठेच नव्हते काही, तो कसा झाला बरं का? जो असलेला परमात्मा आहे ना, तो कसा निर्मितीला आला किंवा कसा झाला त्याचा विचार आपण या ठिकाणी करूया. पहिले कोठेच नव्हते काही, अवघे शून्यच होते पाही, चंद्र सूर्य तारा नाही. या ठिकाणी सुंदर प्रमाण आलेलं आहे. पहिले काहीच नव्हते म्हणले, काहीच नाही असा तो असलेला परमात्मा. त्या ठिकाणी अंतःकरणामध्ये संकल्प निर्माण झाला, एकोहम बहुश्याम, एकापासून अनेकाची निर्मिती व्हावी आणि तो आनंद त्या ठिकाणी उपभोगता यावा. आणि एकोहम बहुश्याम त्या ठिकाणी महाराज काय निर्माण झालं? माया निर्माण झाली, माया उद्भवली आहे की नाही. माया निर्माण झाल्यानंतर त्या ठिकाणी 3 गुण निर्माण झाले, रज, तम आणि सत्व. हे 3 गुण निर्माण झाल्यानंतर जे निर्गुण निराकार असणारा जो परमात्मा आहे, असलेला परमात्मा सांगतोय बरं का. असलेला परमात्मा हा कशा पद्धतीने नावारूपाला आला, असलेला परमात्माचं अस्तित्व मी तुम्हाला सांगतोय. जो असलेला परमात्मा एकोम बहुश्याम असा असणारा जो परमात्मा आहे, नाही बैसविला, जो निर्माण झाला नाही, जो बसवला नाही, असा जो परमात्मा आहे पांडुरंग, त्याचा विचार आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. नाही घडविला, नाही बैसविला असा असलेला परमात्मा सांगतोय. म्हणजे भूत या शब्दाची व्याप्ती व्याकरणाच्या दृष्टिकोनातून आपण त्या ठिकाणी करतोय. असलेला परमात्मा हा असा आहे, कसा आहे महाराज? तो अव्यक्त आहे, तो निराकार आहे.
जो स्वयंप्रकाश असा चित आहे, तो त्याचा अंत लागत नाही असा तो अनंत आहे, असलेला परमात्मा सांगतोय बरं का मी. जो परिच्छिन्न नाही असा अखंड आहे, जो सर्व ठिकाणी आहे असा व्यापक जो आहे, जो कोठे नाही नाही म्हणून ओतप्रोत आहे, तो सर्व ठिकाणी आहे, कुठे नाही सगळीकडे आहे. तो पोकळ नाही, तो सबराभरीत आहे. त्याला गुण नाही असा तो निर्गुण आहे. ज्याला आकार नाही असा तो निराकार आहे. ज्याला विकार नाही असा तो निर्विकार आहे. त्याला अवयव नाही असा तो स्वगत भेद रहित जो आहे. ज्याच्या सत्तेने एक पान सुद्धा हलत नाही असा तो सत्ताधीश आहे. नित्य आहे म्हणून त्यास नित्यरूप असा परमात्मा म्हटला जातो. व्यापक आहे म्हणून अत्यंत भाव नाही. सर्वांचे अधिष्ठान आहे म्हणून अन्योन्य भाव नाही. असे जे ब्रह्मतत्व आहे, असा जो ब्रह्मतत्व असणारा परमात्मा आहे, निर्गुण निराकारात्मक असणारा जो परमात्मा आहे, तो परमात्मरूप असणारा जे परब्रह्म चैतन्य, जे शब्दे विन संवादी, जे इंद्रिया नियनता भोगी, जे शब्दामध्ये आपल्याला आणता येत नाही असं जे तत्व, तो तत्व म्हणजे तो असलेला परमात्मा. मग तो परमात्मा कसा झाला? तो नावा रूपाला आला. आणि तो परमात्म्याची व्याप्ती जर आपण पाहिली तर कसा आहे महाराज? सत्य ज्ञानानंद गगनाचे प्रावरण, नाही रूप वर्ण गुण तेथे, असा तो परमात्मा. ज्याला गुण नाही, रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, निर्गुण निराकार तूची रघुराया, असलेला परमात्मा सांगतोय. असा जो परमात्मा आहे तो मायेच्या अनुषंगाने, सत्वप्रधान माया म्हणतात त्याला, मूळ माया म्हणतात, त्या मूळ मायेच्या अनुषंगाने ईश रूपाला आला. ईश रूपाला म्हणजे ईश्वर रूपाला आला आणि त्याने या विश्वाची निर्मिती केली. असा तो झाला. ठीक आहे ना? मग तो कसा झाला? तो हारे श्रीहरी पाहिला डोळे भरी, असा निर्गुण निराकार असणारा परमात्मा आहे. तो महाराज या डोळ्याने मी पाहिला, असं महाराज त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात. म्हणजे पंढरीचे भूत मोठे, हे जे भूत आहे ना, असलेला परमात्मा हा मोठा आहे. हे पंढरीचे भूत हे जे मोठं आहे, हे मोठं किती मोठं आहे? तर ते एवढं मोठं आहे. मी आता जे वर्णन केलं ना तुम्हाला, इतका तो मोठा आहे. किती मोठा आहे? अनंत ब्रह्मांडे उदरी, हरी हा बालक नंदा घरी, अनंत ब्रह्मांडे उदरी. अनंत ब्रह्मांड ज्याच्या उदरात आहेत. एक ब्रह्मांड म्हणजे 12 सूर्य ज्याच्यात मावतात तेव्हा एक ब्रह्मांड असतं. विचार करा, असा अनंत ब्रह्मांड ज्याच्या उदरामध्ये, एवढा तो मोठा आहे. मग किती मोठा आहे हे तुम्ही समजून घ्या महाराज. असा तो परमात्मा, असलेला परमात्मा. मग तो कसा झाला? मग असा जो असलेला परमात्मा आहे तो नावारूपाला आला. नावारूपाला आला म्हणजे तो झाला हरी हा बालक नंदा घरी. आला नावारूपा तुका म्हणे झाला सोपा. तो नावारूपाला आला म्हणून तो सोपा झाला. तो ईश रूपाला आला आणि तो पांडुरंग, तो विठ्ठल अशा पद्धतीने ईश रूपाला येऊन महाराज अनंत रूपे अनंत वेशी देखिल्या म्या त्याशी, अशा पद्धतीने तो भगवंत आपल्याला, त्या भगवंताचं स्वरूप आपल्याला पाहता आलं. कारण एका बाजूला म्हणता रंग नाही, रूप नाही, असा तो न दिसणारा परमात्मा दिसतो कस काय? तो दिसतो महाराज, पण तो या चामड्याच्या दृष्टीने नाही, तर तो ज्ञानदृष्टीने पाहावा लागतो. ज्ञानरूप परमात्मा ज्ञानदृष्टीनेच दिसेल आणि जड दृष्टी ही जडत्वच तुम्हाला दाखवेल. आपल्या ज्ञानदृष्टीने तो परमात्मा पाहायचा आहे. नावारूपाला आला मग अनंतवेशी, अनंतरूपी अनंतवेशी देखील आम्ही त्याशी, असा तो परमात्मा त्या ठिकाणी महाराज अव्यक्त असणारा परमात्मा, तो गुणाला, नावाला, तो आकाराला आला. आकाराला आला म्हणजे त्याचं स्वरूप अजून भागवतामध्ये वर्णन केलेलं आहे. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादी हेतवे तापत्रण विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः, असं या ठिकाणी म्हटलेलं आहे महाराज. असा असणारा जो सच्चिदानंद, सतचित आनंद असणारं जे ते त्याचं स्वरूप आहे, असा तो सतचित आनंद असणारा तो परमात्मा, तो सच्चित आनंद स्वरूप असणारा परमात्मा, तो पंढरपूरला
पंढरीश परमात्म्याच्या रूपाने त्या ठिकाणी आला, नाही घडविला नाही. म्हणून असा असलेला परमात्मा आणि तो नावारूपाला आलेला परमात्मा म्हणजे झालेला परमात्मा म्हणजे ते भूत. आणि हे पंढरीचे भूत सांगितलेलं आहे. म्हणजे जे आतापर्यंत तुम्हाला वर्णन केलं सच्चिदानंद रूप असणारं निर्विकार निर्गुण निराकार असा जो परमात्मा आहे ते परब्रह्म तत्व, त्या तत्वाला भूत म्हटलंय. आणि मग अभंगातून जेवढे या संत वाङ्मयामध्ये आणि ग्रंथांमध्ये शास्त्रामध्ये भूत जे अर्थाने ते भूत शब्द आले ते सगळे या निर्गुण निराकारात्मक असणाऱ्या परमात्म्याच्या स्वरूपाने त्याचा उल्लेख आलेला आहे. आणि मग असं हे पंढरीचं भूत मोठं आहे. आलं का लक्षात? हे इतक्या पद्धतीने इतकं मोठं आहे. आणि लहानातलं लहान जर झालं तर मूळ मायेच्या संगतीने ईश रूपाला आलेलं तो हरी हा बालक नंदा घरी आहे की नाही. फक्त ती दृष्टी निर्माण झाली पाहिजे महाराज. अंतर्मन बाह्यमन दिव्यमन पुढे वर्णन येणारच आहे महाराज. पण तो परमात्मा एक लक्षात ठेवा, हे शब्दांनी आज अनेक वर्णन करणारे तुम्हाला पाहायला भेटतील. अनेक जण वर्णन करतील, मीही तुम्हाला सांगून गेलो, मीही शब्दातून वर्णन केलं. पण हा विषय शब्दाने वर्णन तर केलेलंच आहे महाराज, पण हा शब्दाने समजून घ्यायचा विषय नाही. तर हा समजून घेण्यासाठी श्री गुरूंच्या सहवासात जावं लागेल. काना वचनाची भेटी महाराज सद्गुरूंच्या सहवासात जाऊन सद्गुरू बोधाच्या माध्यमातून सद्गुरू बोध अवस्थेच्या माध्यमातून तो अनुभवायला आपल्याला आणावा लागेल, अनुभव त्याचा घ्यावा लागेल. आणि ते सद्गुरूंच्या सहवासातच तो अनुभव घेता येतो. असा विषय त्या ठिकाणी आहे. आणि असा तो परमात्मा आणि असं हे पंढरीचं भूत मोठं आल्या गेल्या झुळपी वाटे आहे की नाही. असं हे पंढरीचं भूत एवढ्या पद्धतीने एवढ्या व्यापक रूपाने एवढं मोठ्या पद्धतीने आहे. मग आता एक लक्षात ठेवा महाराज, मग असं हे पंढरीचं भूत मोठं आहे, मग ती पंढरी बी समजून घेणं गरजेचं आहे की नाही. पंढरी पण समजून घ्यायला पाहिजे ना. आता मला तुम्ही तुमच्या मनात शंका निर्माण होईल, तो निर्गुण आहे, निराकार आहे, जळाच्या पलीकडे आहे, त्रिगुणांच्या पलीकडे आहे की नाही, या जगताच्या पलीकडे असं ते स्वरूप आहे. मग ती पंढरी म्हणजे कुठली पंढरी ते सुद्धा आम्हाला सांगा महाराज. आणि असं एका बाजूला म्हणतात पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे, ठीक आहे ना. मग पुढे म्हटलंय तुका पंढरीशी गेला पुन्हा जन्मा नाही आला. अशी जर परिस्थिती असेल तर आम्ही पंढरपूरला जाऊन पुन्हा येतोय, म्हणजे आम्ही जे पंढरपूर समजतोय या पृथ्वी तलावावरचं, ठीक आहे ना. किंवा मग तिथे पंढरपुरामध्ये राहणारे सुद्धा लोक आहेत, मग त्यांना मोक्ष भेटलाच असेल असं नाही. मग नेमकं पंढरी म्हणजे काय ते तरी आम्हाला समजून सांगा महाराज. नामदेवराय ज्या पंढरपुरामध्ये राहत आहेत त्या नामदेवरायांचा एक अभंग तुमच्यासमोर ठेवतो. म्हणजे आता जे हे पंढरीचं आणि पंढरीच्या संबंधाने श्री विठ्ठलाचं वर्णन चाललेलं आहे ना महाराज, ते सगळं अंतरंगात उतरा तुम्ही, अंतरंगात महाराज. ते पंढरीचं वर्णन मी तुमच्यासमोर सांगतो, म्हणजे तो विठ्ठल तुम्हाला कळेल. नामदेवरायांचा एक अभंग आहे. आधी रचिली पंढरी मग वैकुंठ नगरी, जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर, जेव्हा नव्हती गोदा गंगा तेव्हा होती चंद्रभागा, चंद्रभागेचे तटी धन्य पंढरी गोमटी, नासिलिया भूमंडळी उरे पंढरी मंडळ, असे सुदर्शनावरी म्हणून अविनाशी पंढरी, नामामणी श्रीहरी आम्ही नाचू बा श्रीहरी. आता हे अभंग समोर आल्यानंतर मोठे विचार पडतात महाराज. आधी रचली पंढरी मग वैकुंठ नगरी, म्हणजे वैकुंठाच्या ही अगोदर पंढरपूरची रचना झाली. जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. काय शब्द आहेत महाराज. जेव्हा चर आणि आचर सुद्धा नव्हतं, चराचराने निर्माण झालेली ही पृथ्वी नगरी आहे. पंचमहाभूतापासून महाराज पंचतत्वाने बनलेली ही पृथ्वी ही सृष्टी आहे, ठीक आहे ना. चराचराने निर्माण झालेली ही पंढरी ही पृथ्वी आहे. ही पृथ्वीसुद्धा निर्माण झालेली नव्हती, चर आचरसुद्धा निर्माण झालेलं नव्हतं, तेव्हापासून हे पंढरपूर होतं. म्हणजे नेमकं कोणतं पंढरपूर कधी प्रश्न पडला आहे. जेव्हा गोदा नदी गंगा नदीसुद्धा नव्हती तेव्हा चंद्रभागा होती, ती कुठली कधी विचार केलेला आहे महाराज. हा विचार होणं गरजेचं आहे. मग आध्यात्मिक दृष्टिकोनातून पंढरी आणि त्या पंढरीची असणारा पांडुरंग आणि
ती वारी हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. आलं का लक्षात? महाराज या ठिकाणी साधू संत विचार करतात, साधू संत विचार आमच्या समोर सांगतात. पांडुरंगाचं वर्णन करत असताना अद्वैत रूपातून त्या ठिकाणी वर्णन करतात, अद्वैत स्वरूपातून त्या ठिकाणी वर्णन करतात. याच अभंगामध्ये सांगितलंय, म्हणून अविनाशी पंढरी, अविनाश रूप असणारी जी पंढरी, ती पंढरी सकल संतांनी या ठिकाणी मांडली महाराज. आलं का लक्षात? एखाद्या फोटोमध्ये श्री विठ्ठलाचा फोटो आहे, तो फोटो म्हणजे पांडुरंग आहे का हो? नाही, ते लक्षण आहे. त्या श्री विठ्ठलाचा फोटो पाहिल्यानंतर त्या फोटोच्या संदर्भाने जो निर्देश होतो, जो अर्थ लागतो, तो पांडुरंगी. बघा, आमचे श्रीगुरू सांगायचे, तुपाची ओळख कशी? तुपाची ओळख तुम्ही कशी कराल? रंग पाहून करणार, तिचा पातळपणा पाहून करणार, तिचा रवा पाहून करणार, का तिचा वास बघून करणार? महाराज, जी खरी सुगरण असते ना, ती खऱ्या तुपाची ओळख कशी करते माहिती आहे का? अशी हाताला लावते तूप, अशी हाताला तूप लावल्यानंतर महाराज सुगंध घेते. याच्यामध्ये घडणारी जी क्रिया आहे ते म्हणजे तूप आहे. बघा, पटतं का? हो. मग तसं फोटोमध्ये महाराज दाखवलेला जे स्वरूप दाखवलेलं आहे, करकट्यावर हात, कुंडल घातलेला, विठेवर उभा असलेला, हे जे स्वरूप आहे, या स्वरूपाच्या पाठीमागे होणारा जो निर्देश येते, निर्देश म्हणजे ते भगवंताचं, श्री विठ्ठलाचं स्वरूप आहे. आणि ते अविनाशी स्वरूप आहे. ते कसं आहे? अव्यक्त आहे. ते कसं आहे? निर्विकार आहे. ते कसं आहे? निराकार आहे. ही भूमिका जर तुम्ही डोळ्यात घेतली तर मग ती पंढरी कळेल. म्हणून तुम्हाला सांगतो महाराज, पांडुरंग आणि पंढरी याच्या पुढे जाऊन संतांनी पंढरपूर, पंढरी आणि विठ्ठल एकाच अर्थाने वापरून टाकलं. पंढरी नोहे एकदेशी, विठ्ठल सर्वत्र निवासी, रामदासा दर्शन झाले, आत्मा विठ्ठला ते देखिले. आलं का लक्षात? जेव्हा चराचरण होतं तेव्हा पंढरपूर होतं, म्हणजे काय? ते तत्व होतं ना, आहे की नाही? म्हणजेच ते तत्व. जेव्हा महाराज गोदा गंगा नव्हती तेव्हा चंद्रभागा होती ना, चंद्रभागा कुठली? मग ते तत्व. जेव्हा काहीच नव्हतं त्यावेळेस महाराज तो श्री विठ्ठल होता, म्हणजे कोणता? तो विठ्ठल. मग तो नावारूपाला आला कशा पद्धतीने? काय ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल. ही जी काया आहे, काया म्हणजे शरीर, काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल. या कायापुरी नगरामध्ये दुसरं चरण म्हणजे दुसरा भाग मी तुम्हाला या ठिकाणी सांगतोय. अविनाशी रूपाला मी तुम्हाला त्या ठिकाणी, तुम्ही म्हणतात मग जडत्व रूपाला दिसतंय, हे काय? मग महाराज त्या ठिकाणी स्वस्वरूपाशी आणून ठेवलं. या आपण तत्वमशी महावाक्याकडे येतोय, तत्वम पदार्थाकडे, तत्वमशी महावाक्याकडे. काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल, नांदतो केवळ पांडुरंग. महाराज या कायेला पंढरी म्हटलेलं आहे. मग तुम्ही लगेच म्हणणार, महाराज तुम्ही तर त्या तत्वालाच पंढरी म्हटलं. हो, अगदी बरोबर आहे. काया ही पंढरी, आणि इथं म्हणतात काया ही पंढरी. मी त्या दिशेनेच तुम्हाला घेऊन जाणार, काळजी करू नका. एक प्रमाण तुमच्यासमोर ठेवेल. ही काया जरी पंचमहाभूताने बनलेली असली महाराज, तर तुम्ही जर भगवंताच्या स्वरूपाशी एकरूप झाला ना, तर ही कायासुद्धा हरिरूप आणि त्या भगवंत स्वरूप रूप होऊन जाते. ही सुद्धा त्या स्वरूपाला पोचून जाते. उदाहरण तुम्हाला म्हणजे प्रमाण देतो. मग गोविंद 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 म्हणा लागली या छंद, मग गोविंद ते काया, मग गोविंद ते काया भेद नाही देवातया. ही कायासुद्धा गोविंद रूप झाली म्हणले गोपिकांची, त्या गवळणींची. एवढ्या त्या भगवंताच्या स्वरूपाशी एकरूप झाल्या. ठीक आहे ना? पण तेवढी भक्ती आपली झाली पाहिजे, परमार्थ जेवढा तेवढा झाला पाहिजे. आणि काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल, नांदतो केवळ पांडुरंग. आणि या कायारूपी पंढरपुरामध्ये आत्मस्वरूपाने तो परमात्मा आहे. आणि मग असा जो आत्मस्वरूपाने आनंदरूप परमात्मा आहे,
तो परमात्मा आणि ते निर्गुण निराकार असणारे जे व्यापक स्वरूपाने चराचरात त्रिगुणांच्या पलीकडे असणारे जे स्वरूप आहे ते आणि हे तत्व वेगळं नाही, एकच आहे. तत्वमशी. तत् म्हणजे ते ब्रह्मचैतन्य, ते तत्व. त्वम म्हणजे महाराज हे जीवचैतन्य म्हणजे ईश्वर म्हणजे आत्मा. असी म्हणजे आहे ते ब्रह्मचैतन्य ब्रह्मरूप असणारं तत्व हे जीवचैतन्य ब्रह्मतत्व आणि जीवचैतन्य वेगळं नाही, हे एकच आहे. अशी या कायारूप पंढरी म्हणजे तो आत्मा आपल्याला ओळखता आला पाहिजे. हो तुम्ही म्हणणार महाराज आमची जी वारी चालते ती वारी या कायारूपी पंढरपुरात पण होते का हो? ऐका, या कायारूपी पंढरपुरामध्ये ती वारी देखील होते. कशी होते हो? ऐका ना. लक्ष लक्षोणी अंतरी अंतरी तो पंढरीचा वार करी. महाराज लक्ष लावा. तो आत्मरूप असणारा परमात्मा आहे ना, पुढे प्रमाण आलेलं आहे याच्यामध्ये. बहु खेचरीचे रान जाता वेडे होय मन. या आज आपण निरूपणासाठी जो अभंग घेतला आहे त्याचं दुसरं चरण आहे ते बहु खेचरीचे नाम. मराठी खेचरी म्हणजे ही एक साधना आहे, योग साधना आहे. त्या साधना कशा पद्धतीने गेल्या पाहिजे त्याचा विचार तुमच्यासमोर मी मांडेलच. खेचरी साधना म्हणजे ही साधना आपण आपल्याकडून झाली पाहिजे आणि मग ती साधनेच्या माध्यमातून ती वारी आपल्याला करायची. अजपा जपणे उलट प्राणाचा तेथेही मनाचा निर्धार असे. येणारा श्वास आषाढी आणि जाणारा श्वास म्हणजे कार्तिकी. आषाढी कार्तिकी विसरू नका मज. समजलं का? आषाढी कार्तिकी विसरू नका मज. पंढरपूरची वारी सांगतोय बरं का. आज कोरोना नावाच्या रोगाने थैमान घातलं आणि आपली जी वारी चालते आळंदी ते पंढरपूर किंवा आपल्या गावापासून पंढरपुरापर्यंत ती सगळी वारी थांबली. पण अनेक वारकरी दुःखी आहेत, ती वारी होत नाही. काळजी करू नका. ही संतांनी सांगितलेली वारी समजून घ्या म्हणजे दुःख होणार नाही. ती वारी करायची, या वारीचा आनंद घेण्यासाठी ती वारी झालीच पाहिजे. हो, मी सुद्धा लहानपणापासून करतोय ही वारी. पहिले मी सद्गुरूंच्याकडून समजून घेतली ही कायापूर नगरातली वारी आणि त्याच्यानंतर ही वारी समजून घेऊन ती वारी केली. या वारीमुळे त्या वारीचा आनंद कळला. समजलं का? मग आज महाराज सगळे अभ्यासू तत्वनिष्ठ मंडळी, ती वारी होत नसेल कोरोनामुळे पण सगळेजण महाराज ही आपली वारी चालूच आहे. म्हणून ही पंढरपूर या कायापुरा नगरामध्ये पंढरीमध्ये ही आपली आत्मस्वरूपाची वारी. अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरा वारी आहे की नाही. परवाच्या दिवसाच्या महाराजांचा विषय होता. ही वारी आपली सतत चाललेली आहे आणि असा जो परमात्मा आहे महाराज, न विटणारा तत्वरूप असणारा परमात्मा, तो आपल्याला समजून घेणं गरजेचं. तो भूतरूप असणारा परमात्मा आहे. आणि मग असे त्या पंढरीपणीमध्ये अजून या ठिकाणी वर्णन करतात. पहा आपुले शरीर, पहा आपुले शरीर दशवमदार हे पंढरी. सोहम ब्रह्म विटेवरी बरवे शोधावे अंतरी. बघा या प्रमाणाचा विचार करा. पुन्हा बोलून दाखवतो प्रमाण. पहा आपुले शरीरी, पहा आपुले शरीरी दशमद्वार हे पंढरी. सोहम ब्रह्म विटेवरी बरवे शोधावे अंतरी. महाराज वर्णन करता स्वरूपरूप परमात्म्याचं वर्णन करता अक्षरशः जीव त्या स्वरूपामध्ये चालला जातो. महाराज वर्णन करता मला वेगळी परिस्थिती मला अंतःकरणात निर्माण झाली म्हणून थोडंसं निशब्द झालो मी.
आणि मग असं हे पंढरपुरातलं ते भूत कशा पद्धतीने हे तुमच्यासमोर मी मांडलं महाराज. मांडता मांडता त्या मनाची स्थिती ही वेगळी झाली. ती स्थिती मी शब्दाने नाही वर्णन करू शकत. तो अनुभव श्रीगुरूंच्या संबंधातून संपर्कातून कृपेने माझ्या जीवनामध्ये उतरला. आणि हे वर्णन करत असताना काही वेळेत त्यात डुबून जावं वाटतं. म्हणून महाराज जीवनामध्ये संतांचं सगळ्यांचं हेच म्हणणं आहे की त्या स्वरूपाशी तुम्ही एकरूप व्हा. आणि एकरूप झाल्यानंतर ती पंढरी, त्या पंढरपुरातला असणारा तो परमात्मा, त्या परमात्म्याची ओळख जीवनामध्ये करून घ्या, समजून घ्या. जीवनाचं कल्याण त्या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही. असं हे पंढरीचं भूत आणि या भूताने त्या ठिकाणी झपाटलं. आणि झपाटल्यानंतर महाराज त्या ठिकाणी बहुखेचरीचे रान जाता वेडे होय मन. महाराज त्या ठिकाणी त्या भूताने झपाटल्यानंतर त्या ठिकाणी मन हे वेडं झालं. वेडं झालं म्हणजे काय? मनाची अवस्था ही रामरूप झाली काका. हो, मन हे राम झाले, मन हे राम झाले, प्रवृत्ती ग्रासोनी निवृत्तीसी आले. आहे की नाही? मन हे रामरूपाला गेलं. मना लागलिया गोविंद गोविंद मना लागलिया छंद, मन हे रामरूप झाले. आहे की नाही? मनाची अवस्था, मनाची स्थिती ही पांडुरंगमय झाली. आहे की नाही? मनाची अवस्था ही भगवत स्वरूप रूप झाली. आणि त्या ठिकाणी मनाची अवस्था त्या ठिकाणी भगवत रूप झाल्यानंतर, परब्रह्मरूप झाल्यानंतर त्या ठिकाणी तुका पंढरीशी गेला पुन्हा जन्मा नाही आला, तेथे जाऊ नका कोणी, गेले ते नाही आले परतोनी. या ठिकाणी म्हटलं की जे जे गेले त्या पंढरीला पुन्हा आलं नाही बरं का. हो, पुन्हा आलं नाही. म्हणजे कुठल्या पंढरीला? या अहम देहास्मी, मी देह आहे, ही जी वृत्ती आहे या वृत्तीवर पुन्हा आला नाही. जगद्गुरु तुकोबारे म्हणतात, मी आत्मस्वरूपाशी, त्या भगवंताच्या स्वरूपाशी एकरूप झाल्यानंतर ही देहरूपी ही देहबुद्धी जी आहे संसारातली, या देहबुद्धीवर मी परत आलो नाही. मी आत्मस्वरूपाशी एकरूप झालो, त्याच्याशी एकरूपता साधली. आणि एकरूपता झाल्यानंतर त्या ठिकाणी तुका पंढरीशी गेला पुन्हा जन्म नाही आला. महाराज तुकोबाराय ही अविनाशी असणारी जी पंढरी आहे, ही अविनाशी रूपी असणारी पंढरीशी एकरूप झाले. आणि अविनाशी रूपी असणाऱ्या पंढरीशी एकरूप झाल्यानंतर त्या ठिकाणी पुन्हा या देहरूपी नगरामध्ये आले नाही, या मिथ्य संसारामध्ये, भौतिक जगामध्ये ते आले नाही. अशी पंढरी तुम्हा आम्हाला जीवनामध्ये सद्गुरूंच्या सहवासातून, सद्गुरूंच्या माध्यमातून समजून घ्यायची. आणि तुम्हा आम्हाला जीवनामध्ये जीवनाचं कल्याण करून घ्यायचं आहे. आणि अर्थाने तर्कवितर्क करून त्या ठिकाणी शास्त्रांचा सिद्धांत देऊन आपण पंढरीचे भूत मोठे, हे केवढे मोठे आहे, भूत म्हणजे काय याचा सविस्तर विचार केला. आणि त्या भूताचा त्याने झडपल्यानंतर काय परिणाम होतो? तो आनंद होतो. त्या साधकाच्या जीवनामध्ये मन वेडेपिसे होते. महाराज त्या ठिकाणी तो आनंद अश्रू मावत नाही. त्या ठिकाणी गातो, नाचतो, उड्या मारतो, कंठे प्रेम दाटे, नैनी निर्लोटे, मग हृदयी प्रकटे रामरूप. तो हृदयात प्रकट झाल्यानंतर त्या ठिकाणी कंठ सद्गदित होतो, अंगाला रोमांच उभे राहतात. महाराज त्या ठिकाणी डोळ्यातून अश्रू, नेत्री अश्रूंची आधारा, कोठे रोमांच शरीरा, ते या पंढरीशी गडे, खळा पाझर रोकडे. अशी स्थिती त्याच्या जीवनामध्ये झाली. आणि ही स्थिती, ही लक्षणं, हा परिणाम पंढरीच्या भूताने झपाटल्यानंतर हा जो झालेला भक्तीतला परिणाम आहे, हा भक्तीतला परिणाम जगद्गुरु तुकोबार यांनी या ठिकाणी मांडला. या ठिकाणी या अभंगावर अजून मांडण्यासारखं खूप काही आहे, पण आज पुरतं हे एवढं खूप झालं. म्हणून झालेली सेवा माझ्या श्रीगुरूंच्या चरणी अर्पण करतो. आणि तुम्हा मायबापांच्या चरणी अर्पण करतो, पांडुरंग परमात्म्याच्या चरणी अर्पण करतो. विश्वरूप असणारं ते तत्त्व, त्या तत्त्वाशी एकरूपता साधतो. भगवंताकडून हीच मागणी करतो की प्रत्येक तुम्हा मायबापाला, प्रत्येक वारकऱ्याला त्या जीवाशी एकरूपता साधता यावी, त्या जीवाशी एकरूपता साधता यावी, त्या परमात्म्याशी एकरूपता साधता यावी, त्या परमतत्वाशी, ते जे मोठं भूत मी तुम्हाला सांगितलं त्या भूताशी तुम्हाला एकरूपता साधता यावी. त्या भगवंताने त्याचं स्वरूप तुम्हाला या ठिकाणी अनुभवाला आणून द्यावं, ही या ठिकाणी मागणी करतो. आणि या ठिकाणी थांबतो. पुंडलिक अवतार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. श्री विठ्ठल 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 विठ्ठल.